हॅलो, नमस्कार. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात सगळे? मी भाग्यश्री. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि म्हटलं आज ना मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे ना सकाळ झाली होती आणि सगळ्यात अगोदर ना माझी मुलगी जाते सकाळी 6:30ला स्कूलला. तिचा टिफिन वगैरे बनवला. त्याच्यानंतर ती गेली. मी माझे कामं आवरले. मग अंघोळ वगैरे झाली सगळं माझी. त्याच्यानंतर मग सगळ्यात अगोदर मी गरम पाणी घेते आणि ना सकाळी सकाळी छान असं ऊन येतं माझ्या घरामध्ये बघा. असं कवडं ऊन येतं, खूप छान वाटतं बघा. बघू शकताय तुम्ही, तुम्हाला दिसतच असेल किती छान ऊन आलं आहे. त्याच्यानंतर पाणी वगैरे पिलं, मग चहा ठेवला आणि चहा पिणारी मी एकटीच आहे. मिस्टर वगैरे चहा घेत नाही आणि मुली पण माझ्या चहा घेत नाही. त्याच्यानंतर मग म्हटलं चहा वगैरे घेऊन घेते आणि मग माझ्या कामांना सुरुवात करेल. आणि इथे मी रेडी झाली होती बघा छान अशी, आणि चहा पण झाली आहे माझी. त्याच्यानंतर मग चहा गाळून घेईल आणि मी अगोदर शांत बसून ना चहा घेते. पाणी, चहा वगैरे माझा आवरून घेते. म्हणजे हा थोडा मी टाईम माझा हे करते, स्वतःसाठी वेळ काढते आणि मस्त असं छान बाल्कनीमध्ये जाऊन नाहीतर बसून असं चहा एन्जॉय करते आणि मग माझ्या कामांना सुरुवात होते. त्याच्यानंतर ना सगळं घर आवरून घेते अगोदर. म्हणजे सगळे उठतात, मग बेडशीट वगैरे नीट करून घेते आणि बिस्तर वगैरे घडी करून घेते छान असं. तर इथे बेडवरचं अगोदर आवरून घेते आणि ना झाडू वगैरे लावून घेईल. हॉलचं पण आवरून घेईल. बेडरूमचं आवरते अगोदर आणि बेडशीटला नीट करून घेते. हे सगळं कामं झाले ना का खूप छान आणि प्रसन्न वाटतं सगळं आवरून झालं तर. आणि हे सकाळचीच कामं असतात, खूप घाई होऊन जाते मला. तिघांना शाळेत जायचं असतं. अगोदर मोठी जाते आणि मग छोटी जाते 11:45ला आणि मग मधली जाते 12:30ला. तर मग असं असतं माझं रुटीन. आणि हे सगळे कामं करता करता त्यांचं पण आवरावं लागतं तिघांचं. तर आणि मिस्टरांना पण नाश्ता वगैरे द्यावा लागतो. तर इथे बघा मी सगळं आवरून घेते. आता हिला आवरायचं आहे माझं. तर बघा हिला ब्रश वगैरे करून, अंघोळ करून, नाश्ता वगैरे करून, तिचा टिफिन बनवून तिला आवरायचं असतं. आणि इथे ना बाल्कनी पण 2-3 दिवस झाले धुतलीच नव्हती. कबूतर वगैरे येतात ना तर खूप घाण होऊन जाते आणि धूळ इतकी येते आहे ना बाहेरून. त्याच्यामुळे धुळीमुळे पण पूर्ण धूळ बसते. मग म्हटलं धुवून घेते आणि झाडांना पाणी पण टाकून दिलं. सोबत झाडांना पाणी पण टाकून देते. आणि इथे बघा नारळाचं मी जो घड भरला होता ना देवाऱ्यामध्ये, त्याचंच असं मस्त झाड आलं आहे. पण आता मोठं झालं आहे म्हणून मग मी बाल्कनीत ठेवलं आहे आणि मी दुसरं घट हे करून घेतलं आहे देवाऱ्यात. आणि मग अगोदर ना बाल्कनीचं सगळं क्लीन आवरून ना, घरातलं पण आवरून मी अगोदर तुळशीची पूजा करून घेते आणि ना तुळशीजवळ छान अशी रांगोळी काढते. मी असे 2 दगडं ठेवले आहेत आणि त्यांच्यावरच अशी रांगोळी काढते मी. खाली काढली ना का लगेच पुसून जाते. मग अशी काढली ना छान वाटतं आणि तिथे ना दिवा वगैरे लावून ठेवते मी. तर मस्त असं प्रसन्न वाटतं आणि खूप छान वाटतं मला ना रांगोळी वगैरे काढायला आणि असं सगळं असं सजवायला खूप आवडतं. मग मी रांगोळी वगैरे काढून घेते आणि दिवा वगैरे ओवाळून घेते आणि पाया पडून घेते. आणि त्याच्यानंतर ना घरातली पण देवपूजा झालेली आहे. इतके कामं असतात ना सकाळी-सकाळी, इतकी घाई ना तसं सगळ्यांच्याच मागे असते घाई. सगळ्याच बायका सकाळी खूप जास्त घाईमध्ये असतात. त्याच्यानंतर अगरबत्ती पण ओवाळून घेईल आणि खूप छान वाटतं मला हे सगळं करायला. मन एकदम प्रसन्न होतं हे सगळं करून. आणि पण पटापट करावं लागतं सगळं, का की शाळा पण असते आणि नाश्ता वगैरे बनवायचा असतं. त्याच्यानंतर देवपूजा करून घेतली मी आणि छान बघा माझी बाल्कनी अशी मस्त दिसते आणि मला हे बघून पण खूप छान असं वाटतं. आणि बाल्कनी वगैरे पण धुवून घेते आणि मस्त वाटत होतं. त्याच्यानंतर ना मग घरात येते आणि मग नाश्ता वगैरे बनवते. मिस्टर पण गेले आणि छोटी पण गेली. त्याच्यानंतर मी काही शूटच नाही केलं. आता डायरेक्ट ही मधली जाते आहे शाळेत. तिचा टिफिन बनवला आणि किचनवर बघू शकताय तुम्ही किती पसारा झाला आहे. तर इथे बघा तिचं टिफिन बनवलं मी. तिला आलू फ्राय करून दिले होते टिफिनला. तिचं टिफिन आणि बॉटल वगैरे ठेवून घेते ह्याच्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर ना तिच्या वेण्या घालून देते. वेण्या घातल्या का तिला सॉक्स वगैरे देते की तू घाल आणि तिथपर्यंत मग आवरते माझं आणि मग ती जाते. आणि आता
सगळेच गेले आहे, मिस्टर पण. 3 मुली शाळेत गेल्या आहे. आता ना माझे कामं आवरायला घेईल. तर इथे बघू शकता किचनवर किती पसारा झाला आहे. चपात्या पण करून घेतल्या होत्या मी. त्याच्यानंतर मग किचन क्लीन केलं आणि इथे मग दुपारी बनवलं होतं भात आणि डाळ पालकची भाजी केली होती मी आणि शेंगदाण्याची चटणी. किचन पण क्लीन करून घेतलं होतं. घरातले सगळे कामं वगैरे झाले आहेत. कपडे वगैरे पण धुवून झाले आहे. त्याच्यानंतर ना मग बघू शकताय तुम्ही इथे बघा किती छान अशी पालकची भाजी बनवली आणि भात. मस्त असं जेवण वाढून घेतलं. मिस्टर पण आले होते आणि मग निवांत बसून मग आम्ही दोघांनी जेवण केलं. असा होता व्लॉग. चला मग बाय. श्री स्वामी समर्थ.